बातमीचे प्रायोजक आहे अरमान एंटरप्राइजेस, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर बेस, सोलापूर। सोलापूर शहराच्या हैदराबाद रोड परिसरात असलेल्या महेश कोटे कॉलनीच्या मागील बाजूस चंद्रोदय कोटानगर येथे ड्रेनेजच्या घाण पाण्यामुळे रहिवाशांचा जीव धोक्यात आला आहे। ड्रेनेज लाईनच नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात भर रस्त्यावर पाणी वाहत आहे। लोकांच्या घरात देखील हे पाणी येत असून मोठ्या प्रमाणात ढासांचा उपद्रव या भागात झालेला आहे। सोलापूर महापालिका व झोन कार्यालयाकडे वारंवार तक्रार करून देखील ही समस्या सुटलेली नाही। या गंभीर बाबींकडे श्री प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संघा यांनी लक्ष वेधले असून महापालिका आयुक्तांकडे व झोन अधिकाऱ्यांकडे महत्वाची मागणी केली आहे। या भागातील समस्या सोडवावी, अन्यथा महापालिकेवर मोर्चा काढू असा इशारा श्रीनिवास संघा यांच्यासोबत स्थानिक रहिवाशांनी दिला आहे। हमारी प्लाट शेवट प्लाट हमारी है और हमारा घर के बाजू की ड्रेनेज है। मेरे संडास बाथरूम में पूरा पानी आता है, 24 घंटे डेली में पानी जाता। मैं घर के सामने से पूरा घान आता पूरा। और कितने बार जून में भी जाको तकरार अर्जी कम से कम 25 अर्जी गए, तो अभी तक आपको कौन करे नहीं। हमारे विट्ठल कोटा को बोले, विट्ठल कोटे महेश कोटे के बेटे को भी बोले, आपको देख को भी तो अभी तक सुधारे डेली। मैं आपको भी अभी 10-15 साल हुए हैं। शशिकला राम घोडके राहायला आम्ही इथं 30 वर्षापासून आहे। इथं काय सोय नाही आहे, रोडची सोय नाही आहे, पाण्याची आहे पण ड्रेनेजचं पण प्रॉब्लेम आहे। सगळं पूर्ण घाण पाणी हे 4 घरामध्ये येतं। भाभीच्या घरामध्ये तर नुसतं पूर्ण संडास बाथरूम सगळं भरून जातं ते घाण पाण्याने, आणि वरती संडास सगळी वरती येते। मग ते काय कोणच लक्ष देत नाही त्याच्याकडे, आणि कोण येत पण नाही। परवा विठ्ठल कोट्याच्या घरी गेलो, विठ्ठल कोटा त्यांच्या घरचे म्हणले याला काय तिरुपतीला गेले म्हणून सांगितले, आणि त्यांनी इथंच होते। मग असं लबाड बोलतात की त्यांच्या घरला गेल्यावर मग करायचं काय आम्ही। तुम्ही किती वर्षापासून राहताय? आता 30 वर्षापासून राहतोय आम्ही। तिथलं ड्रेनेजचं पण तिथं सगळं घाण होत आहे पूर्ण सगळं घाण पाणी येते तिथं थांबतंय। लावणे निलेश मच्चा నేను ఉండోటి 4 to 5 వర్షం అవుతుంది। ఈడత వచ్చేసంది తర ఏ దాన్ని కూడా సోయ అయితలేదు। మా పిల్లలకు డెంగ్యూ మలేరియా చికెన్ గున్యా అయితే ఎవరి మీద రెస్పాన్సిబిలిటీ उनके चर्चा कैसे देखो मुन्सिपालिटी పిల్లలకు तर బయట రాంకి తర్లే మాకు కూడా బయట రాంకి అలా పురుగులు ఏమున్నాయి, కప్పలు ఉన్నాయి, పాములు ఉన్నాయి, ఎప్పుడు ఏమొస్తే తెలుసలేదు। పూర కట్ట బయటకు तर మాకు చారి బాజు పూర నీళ్ళు నిండినాయి, సముద్రమైంది। స్విమ్మింగ్ ట్యాంక్ యాడ్ ఉన్నది ఎవరికలా కానీ మా ఇంటి కడితే స్విమ్మింగ్ ట్యాంక్ ఉన్న చూడు। ఒక్క నగర సేవక్ तर వచ్చి చూసలేడు। మళ్ళీ మేము ఎట్లా ఉండాలి, ఎట్లా చేయాలి, పిల్లలకి ఎట్లా వీళ్ళ డ్రైనేజ్ కనెక్షన్ ఇక అది అంతా ఇది అంతా జరుపుకాక అంత వాళ్ళది కాదు కనెక్షన్, డ్రైనేజ్ అంతా సండాస్ కనెక్షన్ అంతా ఇన్ని వస్తుంది, అంతా ఇన్ని వస్తుంది। ఎట్లా ఉండాలి మేము? अंबाजी राहणार चंद्रोदय नगर मध्ये राहतो। आम्हाला पाणीचा व्यवस्था नाही, हे पावसाचं पाणी घरापर्यंत लई येते, आणि इथं ड्रेनेज पण नाहीये, नळ पण नाहीये, काय पण नाहीये। हे पाणीचं लई अवस्था आहे बघा, रस्ते नाही। कोण आहे नगरसेवक? कोण आहे इथलं नगरसेवक? कोटा आहे। बर, तुम्ही त्यांच्याकडे तक्रार दिली का? नाही, किती वेळा देऊन आम्ही कंटाळलो, आमचं काय करत नाही, उगा बघत ते जाते, काय नाही त्याला तर नाही। बर, हा पाण्याचा त्रास आहे दर पावसाळ्या वेळेस आहे का? पावसाळ्यात असंच आहे। नमस्कार, माझं नाव श्रीनिवास किशोर संघा। आज बीडी घरकुलमध्ये कोटानगर या भागातील चंद्रोदय नगर भाग 2 या भागात अत्यंत वाईट परिस्थिती आहे। या भागातील नागरिकांना त्यांचं जीवन धोक्यात आलेलं आहे। इथं अक्षरशः नाल्यासारखं गटर भरलेलं आहे, प्रत्येकाच्या घरात ड्रेनेजचं पाणी घुसतो, आणि इथं ड्रेनेज लाईन नाही, नळ पाईपलाईन नाही, आजूबाजूच्या 4 ठिकाणी ड्रेनेज लाईन केलेलं आहे, तरी देखील पाणी व्यवस्थित जात नाही। अनेक भागात अक्षरशः गटर नाल्यासारखं भरलं जातो। विडी घरकुलमध्ये रोड पासून ते अनेक, आणि रोड कॉन्ट्रॅक्टर हेही रोड करताना ते खड्डा मारून 2 फूट 1 फूट जे खड्डा आहे
ते कॉन्क्रीट काढून रोड बनवलं पाहिजे. तसं न करता ते डायरेक्ट त्यांच्या त्या संबंधानं वरच्यावर रोड बनवून जमीन खाली, घरं खाली जात आहेत आणि रोड रस्ता वर येत आहे. आणि हे कष्टकरी भाग आहे. या भागात शाळेला जाणारे लेकरं असतील, करून करणारे लेकरं असतील, आज आजारी पडतात. येथील संबंधित लोकप्रतिनिधीकडे 10 वेळा जाऊन यांचे अडचणी ते लोक दाखवले आणि ह्या भागातील अनेक नागरिकांनी त्यांच्या ऑफिसला गेले, काही लोकप्रतिनिधींना कळकळची विनंती केली, तरी देखील ह्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. प्रशासनाला जाग आलं पाहिजे. स्मार्ट सिटीच्या अंतर्गत सोलापुरातील कुठलाही नागरिक शासनाच्या योजनेच्या अंतर्गत वंचित राहू नये. ह्या योजनेसाठी सुवर्ण महोत्सव हा योजनेच्या अंतर्गत सिटीतील नळ, रस्ते, ड्रेनेज, पाईपलाईन असे सगळे सुविधा नागरिकांना पोचवावं असं शासनाचा आदेश होता. आदेश असून देखील ह्या भागातील लोकांचा तुम्ही अक्षरशः परिस्थिती बघायला गेल तर सिटीत आहेत किंवा आज झोपडपट्टीत आहेत हे अक्षरशः कळतच नाही. झोपडपट्टीच आहे. यांचं वाली कोण आहे? प्रशासनाला जाग आलं पाहिजे. प्रशासनानं जोपर्यंत रोड रस्ते आंदोलन, रोड रस्ते ड्रेनेज हे करत नाहीत तोपर्यंत इथल्या भागातल्या लोकांचं जीवन अक्षरशः दैनजीवनातला जो सकाळी उठून नित्यकर्म कामाला जायचं असतो, लेकरांना शाळेला जायचं असतो, अशा अनेक लोकांना रात्रभर जागून बसायची वेळ येते. अक्षरशः मच्छरमुळे त्यांना मलेरिया, डेंग्यू अशा प्रकारचे रोग व्हायला सुरू झालेत. शासनानं याची काळजी घ्यावी आणि इथल्या नागरिकांचं मत आहे की शासनानं ड्रेनेज लाईन, अंडरग्राऊंड लाईट व पाईपलाईन इथल्या भागातल्या लोकांना करून द्यावं. शासनाला माझी हेच विनंती आहे. जर लवकरात लवकर ह्या भागातील साचलेला नाला सिटीच्या ह्या भागातील कोटानगर ह्या भागातील प्रत्येक ठिकाणी पावसाचं पाणी साचलेला असतो. जोपर्यंत प्रशासन 8 दिवसात ह्याचा तोडगा काढावा. जर हे तोडगा न काढल्यास संबंधित ह्या भागातील नागरिकांना घेऊन आम्ही महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करू व तीव्र प्रकारचं आंदोलन करणार आहे. शासनाने ह्याच्यावर काळजीपूर्वक लक्ष देऊन ह्या भागातील लोकांचे अडचण दूर करण्यात यावा. अन्यथा ह्या इथल्या पाणी आम्ही टँकरमध्ये भरून महापालिकेत सोडू अशी आमची कळकळची विनंती आहे. महापालिका तुम्ही जागा झालं पाहिजे. या भागातील लोकांचं कार्य पूर्ण केलं पाहिजे, आमची एवढीच विनंती आहे. सोलापूर शहरात विविध प्रकारचे अत्तर, परफ्यूम, मसाजर, हेअर ड्राय, इम्पॉर्टंट गॉगल, इम्पॉर्टंट वॉच, नवीन गॅझेट मिळण्याचे एकमेव ठिकाण अरमान एंटरप्राइजेस. आमचा पत्ता ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, मक्का मस्जिद समोर, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर डॉक्टर मोहसिन बागवान. कॉन्टॅक्ट 9922 55 9711.